वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रात पेटलेला विषय म्हणजे मराठा आरक्षण. या आरक्षणाला धरून महाराष्ट्रात अनेक चर्चांना उधाण आले. दरम्यान या आरक्षणाला लढा देण्यासाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. यांच्या उपोषणाचा आजचा हा 7वा दिवस आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यभरातून अनेक जणांनी पाठिंबा दिलाय. दरम्यान आता आई कुठे काय करते या मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महागडे देखील सहभागी झाली आहे. या आंदोलनात तिने मनोज जरांगे यांना पाठिंबा दिलाय. मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणार नाहीत, त्यांना हक्काचं आरक्षण हवं आहे असं मत यावेळी अश्विनी महागडे यांनी मांडलं आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अभिनेत्री अश्विनी महागडे यांनी सांगितलंय की मराठा क्रांती मोर्चामध्ये मी आधीपासूनच सहभागी आहे. ही लढाई यावर्षी सुरू झाली असं नाही, गेल्या अनेक वर्षांपासून ही लढाई सुरू आहे. माझा ज्या परिसरात जन्म झाला तिथे 8वी 10वी नंतर मुलं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी ते घेत असलेली मेहनत मी पाहिली आहे. आजही 90% जास्त टक्के असणारा विद्यार्थी भरती होत नाही, तर 60% मिळणारा विद्यार्थी भरती होतो. त्यावेळी असं वाटतं की प्रत्येकाच्या कुवतीनुसार ती जागा द्या. आता ही गोष्ट आपल्या देशात शक्य नाही. मग जर असं नसेल तर आम्हाला दुसरं कोणाचं आरक्षण नको आहे किंवा त्यांच्यातला वाटा देखील नको आहे. आम्हाला आमचं स्वतंत्र आरक्षण द्या, म्हणजे मेहनत घेणाऱ्या आमच्या मुलांना यश मिळेल. आरक्षण ही खरंच काळाची आणि मराठी मुलांची आणि मुलीची गरज आहे आणि ते व्हायला हवं. मनोज जरांगे पाटलांना अश्विनी महागडे पाठिंबा देतीये. याबद्दल बोलताना ती म्हणाली, एक दिवस उपाशी राहायचं असेल तर ते आपल्याला जमत नाही आणि ज्यावेळी एक माणूस ही एवढी मोठी चळवळ इतक्या छान पद्धतीने मॅनेज करतोय ही गोष्ट आहे. खरं तर मराठ्यांनी इतकी वर्ष शांततेत आंदोलन केलं, पण कुठेतरी सहनशीलता पण मर्यादा असते. बरं, मी पूर्णपणे शासनाला दोष देत नाही. हायकोर्टात ज्या पद्धतीने सगळी प्रोसेस सुरू आहे ती चालूच आहे, पण किमान राज्याच्या अखेरीपर्यंत या गोष्टी होऊ शकतात. तेव्हा सगळ्या आमदार खासदारांनाही एकत्र येऊन आरक्षण द्यायला हवं. इतकी वर्ष एकच विषय तुम्ही इतकं कसं काय चिघळत ठेवू शकता. अश्विनी पुढे ही म्हणाली, मला अजूनही वाटतं मराठा आरक्षण आंदोलन शांततेत पद्धतीने व्हावं, पण कुठेतरी शासनाने सुद्धा इतका मोठ्या समाजाचा विचार करावा आणि सहनशक्ती आणखी बघू नये. एवढीच माझी शासनाला विनंती आहे. ज्यांना निवडून दिलं आहे तेच लोक याचा विचार करत नसतील तर अवघड आहे. त्यांनी मार्ग काढायला हवं. मनोज जरांगेबद्दल बोलताना अश्विनी म्हणाली, जरांगे पाटील साहेबांमुळे एक चेहरा मिळाला आहे. तो चेहरा दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करतोय असंही नाही, तर ते स्वतः लढत आहेत, स्वतः उपाशीपोटी काम करत आहेत. मग अशा वेळी समाजासाठी उभं राहणं हे वाईट नाही. ज्यांना आत्ता आरक्षण आहे त्यांच्यातलं आरक्षण मराठ्यांना कधीच नको आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. मराठी कधीच कोणाच्या हक्काचे खाणार नाहीत. शांततेचं मराठा आरक्षण यशस्वी होईल अशी मी अपेक्षा करते. त्यामुळे आता आरक्षणासाठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील पुढे सरसावलेले दिसून येत आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा टाइम महाराष्ट्राला.